नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलंय की 2x2 आणि 3x3 डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे, म्हणजे त्याचा वर्किंग रूल काय, त्याचा फॉर्म्युला काय, आणि त्यावरून आपण काही एक्झाम्पल्स पण घेतली आहेत. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करणं तसं सिम्पल आहे. आता आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघणार. सो एखादा 3x3 डिटर्मिनंट आपण कन्सिडर करूया इन जनरल, अर्थात इन जनरल डिटर्मिनंट आपण कन्सिडर करूया आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघणार. आता एखादा डिटर्मिनंट घेतला की त्याचं काय रिप्रेझेंटेशन असतं हे आपल्याला माहिती आहे आता, की रोज अँड कॉलम्स आणि रो अँड कॉलम इक्वल असावे लागतात वगैरे आपल्याला माहिती आहे. सो सपोज हा कॉलम आहे A1 A2 A3, फर्स्ट कॉलम B1 B2 B3, जस्ट रिप्रेझेंटेशन घेतोय आपण हे C1 C2 C3. तर ही फर्स्ट रो असणार आहे, ही सेकंड रो म्हणजे ही R1 R2 ही R3 असणार आहे. त्याच्यानंतर हे कॉलम मध्ये हा कॉलम C1 असेल, हा कॉलम C2, हा C3, हे कॉलम्स असणार आहेत वगैरे आपल्याला माहिती. सो हा जनरल एखादा आपण डिटर्मिनंट घेऊन त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते बघणार. म्हणजे काय त्या रोज आणि कॉलम आहेत त्या चेंज केल्या तर, किंवा त्या इक्वल असतील तर काय त्याच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होतो का हे आपल्याला बघायचं. व्हॅल्यू म्हणजे जेव्हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो तेव्हा रिअल व्हॅल्यू येते ना, एक काहीतरी रिअल नंबर येतो, तर या व्हॅल्यूमध्ये काही चेंज होतो का ते आपल्याला बघायचं. तर सपोज आता हा कॉलम आहे, हा C1 C2 म्हणजे इथले एलिमेंट्स नाहीत, हे जस्ट रिप्रेझेंटेशनचे एलिमेंट्स. हा C1 कॉलम आहे, C2 कॉलम, दिस इज C3 कॉलम, दिस R1 रो, R2 रो अँड ही R3 रो. आता हे आपल्याला नीट माहिती आहे. आता ही रो म्हणून आहे ती ॲज अ कॉलम म्हणून कन्सिडर केलं, म्हणजे सगळ्या ज्या रो आहेत त्या ॲज अ कॉलम कन्सिडर केलं, म्हणजे आपोआप कॉलम ॲज अ रो होणार. म्हणजे C1चा R1 मध्ये होईल आणि R1चा C2 मध्ये कन्व्हर्जन होईल. असं जर डिटर्मिनंट आपण चेंज केला असलेला हा डिटर्मिनंट आपण अशा पद्धतीने सपोज चेंज केला, म्हणजे काय की हा जो कॉलम येतो ॲज अ रो म्हणून लिहिला, म्हणजे A1 A2 A3. त्याच्यानंतर सेकंड कॉलम आहे B1 B2, तो B1 B2 B3 असा लिहिला. अँड थर्ड कॉलम आहे तो रो म्हणून लिहिला, C1 C2 C3. आता आपण बघितलं तर ही रो येणार आहे, C1 इज R1 येणार. सो असं जर इंटरचेंज केलं तर ह्या दोन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, सेम असते, रिमेन्स अनचेंज. सो ही पहिली प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कुठे यूज करायची झाली तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तर ती उपयोगी पडेल. की एखादा डिटर्मिनंट दिला असेल आणि त्याचं कम्प्लिटली रो ॲज अ कॉलम अँड कॉलम ॲज अ रो असं जर तुम्ही इंटरचेंज करून टाकलं तर काय होतं, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम राहते. त्यामुळे असं आपण करू शकतो. सो आता हा R1 झालाय, हा R2 आहे आणि R3 आहे. पण A1 A2 A3 हा जो R1 झालाय तो फर्स्ट मध्ये काय होता, हा कॉलम होता, C1 होता. सो अशा पद्धतीने तुम्ही चेंज केलं तरी चालतं, दोन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेमच राहते. हे झालं कॉलमचं रोचं कॉलम असं केलं तर. आता इंटरनली दोन रो किंवा दोन कॉलम्स असं जर चेंज केलं तर काही चेंजेस होतात का, किंवा काही व्हॅल्यू चेंज होते का. तर सपोज आता हा कॉलम आहे, हा A1 A2 A3 हा इथे रिप्लेस केला आणि इथे लिहिला सेकंड प्लेसला, आणि हा C2 कॉलम आहे तो C1 प्लेसला लिहिला, तर त्यांच्या व्हॅल्यूमध्ये काय चेंज होतो, ती सेकंड प्रॉपर्टी आहे. सपोज सेकंड कॉलम येतो इथे लिहिला B1 B2 B3, अँड फर्स्ट कॉलम ह्याच्या जागी लिहिला A1 A2 A3, आणि थर्ड कॉलम ॲज इट इज C1 C2 C3. सो फक्त दोन हे आपण इंटरचेंज केले, अदर कॉलम ऑर रो कुठलेही केलं तरी चालेल. तर ह्या दोन यांच्या व्हॅल्यूमध्ये काय चेंज होतो, तर ह्या डिटर्मिनंटची जे व्हॅल्यू असते त्याच्या बरोबर अपोजिट म्हणजे काय मायनस व्हॅल्यू याची येणार आहे. त्यामुळे हा जो रिअल नंबर असेल त्याचा मायनस केला की ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असेल तो रिअल नंबर येणार, म्हणजे तेवढाच फक्त चेंज होतो. मग इथे जर आपण वन टाइम हा चेंज केला की हा C2 होता आणि हा C1 होता, सो C1 आणि C2 रिप्लेस केले, त्यामुळे एकदा मायनस साईन आलं. पण पुढच्या स्टेपला जाऊन मी अजून एखादी रो चेंज केली, म्हणजे सेकंड टाइम होणार आहे ना. सो ही आणि ही रो आता इंटरचेंज केली, तर पुढच्या स्टेपला गेले की हे मायनस साईन आहेच ऑलरेडी, पण ह्या डिटर्मिनंट वरून चेंज करणार म्हणून एक मायनस साईन येणार, आणि मग हे मायनस साईन, आणि मग तो डिटर्मिनंट काय आन्सर असेल परत मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे पुन्हा ओरिजिनल डिटर्मिनंट इतकी ती व्हॅल्यू येईल. असं थोडक्यात जितके वेळा तुम्ही दोन रोज किंवा दोन कॉलम्स इंटरचेंज करता तेव्हा निगेटिव्ह साईन त्याच्यात येणार आहे, त्या व्हॅल्यूत निगेटिव्ह साईन ॲड होणार. त्या निगेटिव्ह असेल साईन तर ऑलरेडी अर्थात पॉझिटिव्ह म्हणजे अपोजिट साईन तिथे येणार आहे. सो ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत की जेव्हा कम्प्लिटली कॉलम ॲज अ रो ॲज अ कॉलम तुम्ही करता तेव्हा व्हॅल्यू रिमेन्स अनचेंज, अँड ओनली टू कॉलम्स ऑर टू रोज इंटरचेंज केल्या, फक्त प्लेसेस त्यांच्या चेंज केल्या. कम्प्लीट कॉलम करायचं, कम्प्लीट रो करायचे, एखाद दुसरा एलिमेंट नाही फक्त इंटरचेंज करायचं,
कम्प्लिटली रो और कॉलम इंटरचेंज केला तर व्हॅल्यू काय होते निगेटिव्ह येते, म्हणजे मायनस होऊन येणार, फक्त अपोजिट साईन येणार जी काही व्हॅल्यू असेल त्याला. तर या दोन प्रॉपर्टीज झाल्या. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी अशी आहे की सपोज दोन रोज किंवा दोन कॉलम एक्झॅक्टली सेम आले तर, म्हणजे आयडेंटिकल आले तर, इफ 2 rows or 2 columns are identical, म्हणजे असा कुठला तरी डिटर्मिनंट असेल की इथे ए बी सी म्हणजे दोन रोज एक्झॅक्टली सेम आल्या आणि मग डी ई एफ असा काहीतरी एक डिटर्मिनंट असेल, तर या दोन रो एक्झॅक्टली सेम असतील तर त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करायची गरजच नाही, त्याचा आन्सर काय असणार आहे 0 असणार आहे. जशा दोन रोज एक्झॅक्टली सेम आहेत तसं दोन कॉलम्स जर एक्झॅक्टली सेम असतील म्हणजे आयडेंटिकल कॉलम्स असतील तरी आन्सर काय येतं त्याचं 0च येतं. सो अशा टाईपचं जर कुठे दिसलं तर सॉल्व करायची गरज नाही, मग 0 येतं. त्यामुळे जर खूप कॉम्प्लिकेटेड डिटर्मिनंट आला आणि तर ते सगळं सॉल्व करत बसण्याऐवजी जर आपल्याला असं लक्षात आलं की काही दोन रोज किंवा दोन कॉलम्स थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट केल्यावर कॉमन येतात, म्हणजे सेम येतात, आयडेंटिकल येतात, तर ते तसं करून घ्यायचं, मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला त्याची व्हॅल्यू 0 लिहिता येते. सो ही पुढची प्रॉपर्टी झाली. त्याच्यानंतर या डिटर्मिनंटला एखाद्या कॉमन मल्टिपल केने मल्टिप्लाय करता येतं, पण तो मल्टिप्लाय करताना आज जाऊन आयदर एक कंप्लीट रोला किंवा आयदर एक कंप्लीट कॉलमला मल्टिप्लाय होतो. म्हणजे या दोन यांची व्हॅल्यू सपोज या केने एखादा के हा कॉन्स्टंट, या कॉन्स्टंटने याला मल्टिप्लाय केलं तर हा कॉन्स्टंट असा एकदा रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय होतो. ए B1 के C1 सगळ्याला मल्टिप्लाय होत नाही, लक्षात ठेवा. पुढे आपल्याला मायट्रायसिस हा कन्सेप्ट पण शिकायचा आहे. सो डिटर्मिनंट अँड मायट्रायसिस मध्ये काही काही डिफरन्सेस आहेत ते पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो डिटर्मिनंटची प्रॉपर्टी ही लक्षात ठेवा. जेव्हा के एखाद्या कॉन्स्टंटने आपण डिटर्मिनंटला मल्टिप्लाय करायला जातो तर तो आयदर कम्प्लिटली एका रोला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता आज जाऊन किंवा आयदर कम्प्लिटली एका कॉलमला मल्टिप्लाय करू शकता. सो अशा पद्धतीने घेऊ शकता. किंवा जर आपल्याला काही ठिकाणी असं दिसलं की एखाद्या रो मध्ये किंवा एखाद्या कॉलम मध्ये काहीतरी कॉन्स्टंट कॉमन टर्म आहे तर ती आपण बाहेर पण घेऊ शकतो. म्हणजे काय की सपोज असं असेल काहीतरी के बी सी डी असा काहीतरी डिटर्मिनंट आहे. आता इथे आपलं बघितलं तर ह्या कॉलमला कम्प्लिटली के हा नंबर कॉमन आहे, पूर्ण कॉलमला कॉमन पाहिजे होतो, एखाद्या नंबरला नाही. एक दोन नंबर्स त्यातले कॉमन आहेत असं नाही, कम्प्लीट कॉलमला कम्प्लीट रोला कॉमन असेल तर हा के बाहेर आणता येतो आणि मग असा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू शकतो. जे काही सिंपल असेल सॉल्व करताना, एक्झाम्पल सॉल्व करताना, तेव्हा ही अशा टाईपमध्ये प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. सो कॉमन मल्टिपलची प्रॉपर्टी झाली. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ॲडिशन ऑफ टू डिटर्मिनंट्स. तर ही आपण थोडीशी बघूया. सपोज असे दोन डिटर्मिनंट आहेत काहीतरी पी क्यू आर. त्यानंतर ह्या रोज आपण दोन यांच्या रोज आणि कॉलम दोन सेम ठेवणार आहोत, A2 B2 C2 काहीतरी A3 B3 अँड C3. सो 3/3 डिटर्मिनंट आहे आणि त्या डिटर्मिनंट मध्ये प्लस केलंय. आता दोन डिटर्मिनंट सेपरेटली सॉल्व करून नंतर ॲडिशन केली तरी आन्सर येणारच आहे. पण आपण असं पण करू शकतो, सपोज या दोन रोज सेम आहेत की A2 B2 C2, थर्ड रो आहे A3 B3 अँड C3. सो ही थर्ड रो आहे आणि इथे जसं की फक्त फर्स्ट रो डिफरंट आहे, इथे आहे XY. आता आपण बघितलं तर सेकंड आणि थर्ड रो दोन्ही डिटर्मिनंटची एकदम सेम, फक्त फर्स्ट रो तेवढी डिफरंट आहे. तर एकदा तुम्ही हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा, हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आणि ॲडिशन करायची, तेही आन्सर येईल. किंवा मग तुम्ही आयदर वे असं पण यूज करू शकता की ही प्रॉपर्टी असं सांगते की ज्या दोन रोज सेम आहेत त्या ॲज इट इज कशात राहणार, B2 C2 A3 B3 अँड C3. आणि ज्या अनकॉमन रोज आहेत, आता इथे प्लस साईन असेल तर प्लस, मायनस साईन असेल तर मायनस, प्लस और मायनस सेट आहे. सो पी प्लस और मायनस हा फर्स्ट नंबर येतो, ह्या फर्स्ट नंबरमध्ये ॲड और सबट्रॅक्ट करायचा. त्याच्यानंतर क्यू प्लस और मायनस वाय अँड आर प्लस और मायनस झेड. सो हे कॉम्पॅक्ट होतं, म्हणजे दोन डिटर्मिनंटची ॲडिशन और सबट्रॅक्शन त्याच्यामध्ये एकच डिटर्मिनंट येतो आणि हा डिटर्मिनंट सॉल्व केला तरी त्याचा आन्सर सेमच असतं. आता हे दोन्ही सेपरेटली करून येऊ शकतं, पण ही प्रॉपर्टी आहे. मग जसं इथे ॲडिशन आहे तसं इथे आणखी बाहेर के असा मल्टिपल असेल तर तो के पण आत घेता येतो. म्हणजे आता सपोज
के इंटू धिस डिटर्मिनंट आहे प्लस ऑर मायनस समथिंग, आणि हा दुसरा डिटर्मिनंट आहे. तर ऑलरेडी तुम्ही हा के इथे आत घेऊ शकता आणि मग कुठल्या तरी एका रोला किंवा एका कॉलमला आपल्याला घ्यायचं आहे. सो आपण हा के सपोज या रोला घेतला तर सगळीकडे तो के 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 असा मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन प्लस ॲडिशनमध्ये येऊ शकतो. म्हणजे या दोन्ही प्रॉपर्टीज तुम्ही आधीची प्रॉपर्टी आहे ती आणि ही प्रॉपर्टी अशी एकत्र करून पण तुम्ही ती अप्लाय करू शकता. सो या प्रॉपर्टीज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अर्थातच उपयोगी पडणार आहेत. कारण काही वेळेला खूप कॉम्प्लिकेटेड काही टर्म्स असतील तर डायरेक्ट डिटर्मिनंट घेण्याऐवजी काही प्रॉपर्टीज अप्लाय केल्या तर एखाद दोन स्टेपमध्ये त्याचा आन्सर येतं. म्हणून ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. या डिटर्मिनंटसाठी प्रॉपर्टीज आहेत. पुढे घेतलाच आपण टॉपिक बघणार आहोत मायट्रायसिस, त्यालाही काही अशाच प्रॉपर्टीज येणार आहेत. तर त्याचंही रिप्रेझेंटेशन ऑलमोस्ट असंच आहे, पण ते आपण नंतर बघू. आता ह्या डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. आता एक प्रॉपर्टी आपण ह्याच्यात मध्ये बघितली बघा की दोन रोज जर आयडेंटिकल असतील किंवा दोन कॉलम्स जर आयडेंटिकल असतील तर डायरेक्ट तुम्ही आन्सर त्याचं 0 येतं असं लिहू शकता. मग एखादा डिटर्मिनंट असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड टर्म्स आला 4/4 वगैरे असा डिटर्मिनंट आला, सॉल्व्ह करायला खूप वेळ लागेल 4/4, कारण माहिती आहे आता आपल्याला की फर्स्ट एलिमेंट घ्यायचा आणि मग 9 एलिमेंटचं डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचं. वर्किंग रूल आपल्याला माहिती आहे. सो ते अति लेंदी प्रोसेस होऊ शकते. पण थोडंसं काहीतरी आता इथे कॉमन वगैरे घेता येतं बाहेर, ही प्रॉपर्टी पण आपण बघितली. ॲडिशन असेल तर स्प्लिट करता येतं, हे स्प्लिट डिटर्मिनंट असेल तर ॲड करून एकत्र लिहिता येतं, ही प्रॉपर्टी पण बघितली. सो ह्या काही प्रॉपर्टीज अप्लाय करून दोन रोज किंवा दोन कॉलम जे इक्वल करता आले, म्हणजे मुद्दामून करायचे नाही पण काही ॲडजस्टमेंट झाली आणि दोन कॉलम्स इक्वल झाले तर एका स्टेपमध्ये आपल्याला त्याचा आन्सर 0 असं लिहिता येणार आहे. म्हणून ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला इझी होईल. कुठे दोन रोज आयडेंटिकल असल्या तर त्याचा आन्सर लगेच 0 करता येईल. मग आता रो आणि कॉलम इंटरचेंज करता येतात का, किंवा रो आणि काय म्हणायचं ते रोज अँड कॉलम्स इंटरचेंज केले तर सेमच राहते, पण दोन रो आपण इंटरचेंज केल्या किंवा रोज मध्ये रो ॲड केली तर ते चालतं का, तर तसंही चालतं. की ही सपोज R3 आहे, सो ही R3 रो आहे, त्याच्यात जर सपोज R2 आपण ॲड केलं तर रिप्रेझेंटेशन कसं आहे, लिहायचं कसं ते सांगते. की कुठली रो आपल्याला चेंज करायची आहे, थोडं सिम्प्लिफाय करावं लागतं कधी कधी सॉल्व्ह करताना. सो ते कुठली रो आपल्याला चेंज करायची आहे तर ती रो किंवा तो नंबर आधी लिहायचा आणि त्या R3 मध्ये सपोज चेंजेस करून मला R2 मायनस करायचं आहे किंवा R2 प्लस करायचं आहे तर ते R2 प्लस और मायनस असं लिहू शकतो. आता ही सगळी प्रोसेस केल्यावर R2 अनचेंज राहतात, R2 मध्ये काही चेंज होणार नाही. जो नंबर तुम्ही फर्स्ट प्लेसला लिहिलाय तेवढाच रो किंवा तेवढाच कॉलम फक्त चेंज होतो. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते सगळं आपल्या लक्षात येईलच. फक्त एवढं लक्षात ठेवा की रिप्रेझेंट कसं करायचं आणि कुठल्या रो मध्ये किंवा कुठल्या कॉलम मध्ये चेंज होणार आहे, जो फर्स्ट तुम्ही लिहाल तोच. सपोज असं लिहिलं की मी C1 मायनस C2 करायचंय, सो C1 फक्त चेंज होईल कारण C1 मध्ये मी चेंजेस करणार आहे. काय करणार आहे की C1 मायनस C2. मग C1 मायनस C2 म्हणजे काय, त्या प्लेसचा एलिमेंट त्या प्लेसमधनं मायनस करायचं एवढंच. म्हणजे C1 जी आहे ऑलरेडी ती आपण चेंज करायची. फॉर एक्झाम्पल आपण घेऊन बघूया हे. त्या अशा प्रोसेस आपण या याच्यावर करू शकतो डिटर्मिनंट्सवर. आणि ह्या प्रोसेस काय करायच्या तर सिम्प्लिफाय होण्यासाठी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना म्हटलं तसं येईलच लक्षात. सपोज असं काहीतरी आहे ABCD असं आहे. आता ही फर्स्ट रो हा सेकंड रो. आता आपल्याला ह्याच्यात चेंज करायचं काहीतरी सिम्प्लिफाय होण्यासाठी R2 मायनस R1 केलं आणि ह्या ज्या टर्म आहेत त्या सिम्प्लिफाय होतील वगैरे असं आपल्याला वाटत असेल तर लिहिताना असं लिहायचं R2 मायनस R1. मग चेंजेस कसे होणार, मग R1 अनचेंज राहणार, सो R1 इज AB तशीच राहणार. R2 कशी होणार, C त्याच्या करस्पॉन्डिंग जो एलिमेंट आहे तेवढाच मायनस करायचा, म्हणजे C मायनस A आणि इथे D मायनस B असा तो डिटर्मिनंट तयार होईल. बरं या दोन यांची व्हॅल्यू सेमच असते, ही व्हॅल्यू आहे जी ह्याची ती सेमच असते. म्हणजे C1 C2 मध्ये कारण ती ॲडिशनची प्रॉपर्टी आपण बघितली, ती प्रॉपर्टी अप्लाय करून आपण ह्या अशा पद्धतीने करू शकतो चेंजेस. सो हे चेंजेस आहे त्या C1 C2 किंवा R1 आणि R2 आपल्याला रिप्लेस करायचे असेल, त्या C1 आणि C2 रिप्लेस करायचे असेल. आता रिप्लेस केल्यावर मायनस साईन म्हणजे अपोजिट साईन येतं हे आपल्याला माहिती आहे, पण ते रिप्लेस करताना असं लिहिताना असं लिहायचं की C1 आणि C2 रिप्लेस करतो, म्हणजे C1च्या प्लेसला C2 लिहिणार, C2च्या प्लेसला C1 लिहिणार. मग हा डिटर्मिनंट कसा होईल, तर हा डिटर्मिनंट होईल मायनस साईन येईल आणि C1 C2 ला जाणार, मीन्स A आणि C होईल इथे आणि इथे होणार B आणि D. हे इंटरचेंज करून इथे लिहू शकतो.
जसं एक्झाम्पल असेल काय ऍडजस्टमेंट करावी लागते त्याप्रमाणे तिथे ते करावं लागतं. ते लिहिताना हे असं म्हणजे हे अशा टाईपमध्ये करून बरेचदा सिम्पल होतं. कारण कधी कधी ही सबट्रॅक्शन वगैरे किंवा ॲडिशन केल्यामुळे 2 रोज किंवा 2 कॉलम सेम होतात म्हटलं तसं आणि मग लगेच 0 आन्सर लिहिता येतं. म्हणून हे सगळे चेंजेस आपण करायचे असतात जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा. म्हणून या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही नीट लक्षात ठेवा. आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू मग तुमच्या लक्षात